बुलढाणा जिल्ह्यातील एका लग्नघरावर काळाने क्रूर घाला केला आहे। मुलाचे आज आणि मुलीचे उद्या लग्न असताना वडिलांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याने आनंदाचे वातावरण क्षणात शोकात बदलले आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। खामगाव परिसरातील खामगाव नांदुरा मार्गावर आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली। या अपघातात पंढरी त्र्यंबक बगाडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार कोलासर फाट्याजवळ सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास दुचाकीची जोरदार धडक बसल्याने पंढरी बगाडे यांचा जागीच मृत्यू झाला। विशेष म्हणजे त्यांच्या मुलाचे लग्न आज पार पडणार होते, तर मुलीचा विवाह उद्या होणार होता। घरात लग्नाची लगबग आणि आनंद आणि उत्साहाचे वातावरण असतानाच अचानक आलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण कुटुंब हादरून गेले। ज्या वडिलांनी आयुष्यभर कष्ट करून लेकरांच्या लग्नाची स्वप्ने पाहिली, त्यांनाच आपल्या मुलांचे विवाह पाहता आले नाहीत। ही बातमी समजताच कुटुंबियांनी एकच आक्रोश केला। घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। कुटुंबियांचा हंबरडा पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे।